आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट अचीव करण्यासाठी हिंमतची गरज असते यार. आपल्या आतमधून एक जुनून असणं गरजेचं असतं, कारण की जोपर्यंत तुम्हाला तुमच्या आतून एक कॉल येत नाही यार की मी ही गोष्ट अचीव करणार, ह्या जगामध्ये कितीही हर्डल्स येऊ देत, मी ही गोष्ट अचीव करणार म्हणजे करणार. आपल्या देशामध्ये यार, आपण ज्या देशला बिलॉंग करतो तो असा देश आहे ज्यांच्या आपल्या जेवढी काही पूर्वज होते ते सगळ्यांच्या पूर्ण आयुष्याचे बलिदान द्यावे लागले, ज्यातून आपल्याला एक आझादी मिळावी म्हणून. यार अशा देशला आपण बिलॉंग करतो की ज्याच्यामध्ये आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी पूर्ण आई बाबांचे पूर्ण पैसे लावावे लागतात. आपण अशा देशाला बिलॉंग करतो की ज्यामधून यार आपले जे आई वडील असते ते मुलाच्या एका होपसाठी यार आपलं पूर्ण आयुष्य पणाला लावत असतात. आपण अशा देशाला बिलॉंग करत असून जर आपण या चार भिंतीच्या आत बसून जर का आपण काय एक फ्रुटफुल रिझल्ट येतील असं काही जर का गोष्ट अचीव करत नसतो यार, तर हा आपण स्वतःवर अन्याय करत नाही, आपण आपल्या पूर्ण आई बाबांवर जसं आपल्या पूर्ण पूर्वजांवर आपण अन्याय करतो. राईट. तुम्हाला जर का एका होते काय यार की आपला माइंड हा ना एक पर्टिक्युलर स्टक माइंडसेटचा झालेला असतो. यार तुम्हाला दोन प्रकारचे माइंडसेट असतात यार, एक स्टक माइंडसेट असतो आणि एक ग्रोथ माइंडसेट असतो. आपण 97% आपली जी सराउंडिंग भरलेली असते ती स्टक माइंडेड पीपलनीच भरलेली असते. आणि होते काय यार की आपण गॉड ग्रेस तुम्ही म्हणू शकता, तुम्ही याच सराउंडिंगमध्ये फिरत असता ना, त्यामुळे प्रत्येक येणारा दुसरा व्यक्ती हा तुम्हाला निगेटिव्ह माइंडचा दिसत असतो. आणि यामुळे होतंय काय यार की तुमची जी कपॅसिटी आहे, तुमची जे स्ट्रेंथ आहे त्याच्यावर तुम्हाला लक्षात राहत नसतील, तुम्ही त्यांनाच जर का डाऊट करत असाल यार, तर आयुष्यामध्ये तुमच्या इथून पुढं देखील काही होणार नाही. आणि होतंय काय यार, जनरल जरी तुम्ही जर का तुम्ही ॲज अ ॲव्हरेज स्टुडंट जर का तुम्हाला जर का स्वतःला टॅग द्यायचा असेल, द्या यार, त्यामध्येही काय नाही. बट तुम्ही जर का हा एक मेन स्ट्रीम आहे अभ्यास करण्याचा आणि त्यातून जर का तुम्ही साईडला होत असाल आणि स्वतःला ॲव्हरेज म्हणत असाल, बट त्या टॅगच्या मागे जाऊन तुम्ही स्वतःला दुसऱ्या कोणत्या फील्डमध्ये एस्टॅब्लिश करताय का नाही हे महत्त्वाचं असतं. असं नसतं की यार ही मेन स्ट्रीम आहे म्हटलं आयुष्यामध्ये ही एकच आपल्या लाईफला सगळ्या एंडपर्यंत ही एकच चालणार आहे, आपण याच फील्डला स्टक असणार आहे. असं नसतं यार, बरेच चॅनल्स असतात लाईफमध्ये आणि ते चॅनल तुम्ही एक्सप्लोर करता का नाही हे तुमच्यावर डिपेंड करतं. होते काय यार की आपण चार भिंतीच्या आत राहून आपल्याला वाटतं की मी सगळ्या जग जिंकलो. रिअली. कारण की यार होतंय काय यार, तुम्ही स्वतःला एक्सप्लोर, तुम्ही स्वतःला डिस्ट्रक्ट करण्याच्या वेनं कधीच बघत नाही. डिस्ट्रक्ट इन द सेन्स तुम्ही स्वतःला कन्स्ट्रक्ट करत असता. यार इमॅजिन यार, जर का तुम्ही एक पॉईंट असा येतो आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये यार की असं वाटतं की यार बास बास आणि बास, आता याच्या पुढे मला ह्या झोनला मला बाहेर काढून या झोनमधून बाहेर पडायचं. कारण की अनटिल अनलेस यार तुम्ही स्वतःला एक स्टेप पुढं नेत नाही यार, तुम्हाला काय तुम्ही इमॅजिन करता की तुम्हाला येऊन चार लोक हात देऊन चल बाळ माझ्यासोबत चल असं मदत करायला येते. राईट. यार तुमची जर्नी ही अलोनच असणार. आणि चांगली गोष्ट आहे, तुमच्या जर्नीमध्ये जेवढं तुम्ही स्वतः एकटं चालायला बघता ना यार, तुम्हाला इतरांचे डिस्ट्रॅक्शन, इतरांची नॉईज पण ऐकू येत नाही. आणि हाच असतो एक प्रॉपर वे जो तुम्ही यार इम्प्लिमेंट करू शकता तुमच्या सक्सेसफुल व्हायच्या प्रोसेसमध्ये. आणि होतंय काय यार की सेल्फ डाऊट, यार सेल्फ डाऊटच आपण जर का घेत बसून, मी आत्तापर्यंत सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितले की तुम्ही जर का सेल्फ डाऊट घेताय तर ही स्वतःची सगळ्यात मोठे, जर का आपण एक स्टेप मागं जात असू आपल्या लाईफमध्ये, तर ही त्याची इंडिकेशन असते की तुम्ही यार सेल्फ डाऊटवर जास्त फोकस करता इन्स्टेड ऑफ तुमचे जे सॉल्युशन्स आहेत त्याच्यावर तुम्ही ॲक्ट आउट करण्याचे. राईट. यार तुम्ही जर का यार 19 पासून 25 वर्षाच्या यूथमधल्या कॅटेगरीचं, एजमधल्या कॅटेगरीचा असाल आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल की यार माझी एज तर संपून गेलेली आहे आणि मी काय करू, यार तुम्ही यंग आहात. तुमच्या वर्षाच्या 25पर्यंत जर का तुम्ही येत असाल, तर तुम्ही जर का स्वतःच्या या चार भिंतीच्या आतमध्ये राहून जर का स्वतःला क्वेश्चन करत बसला असाल की यार माझ्या आयुष्यामध्ये काय होईल का नाही, जर का तुम्हाला असं वाटतं यार की इतर सगळी लोक माझ्या पुढे चालल्यात आणि मी इथं कसा काय अजून थांबतो, यार हे सगळं जे झालेलं आहे का नाही हे या आजच्या दिवसासाठीच झालेलं. कारण की आजच्या दिवसापर्यंत तुम्ही जे काय काम केलेलं आहे यातून तुम्ही आज हे सगळं काम महत्त्वाचं होतं. भले तुमचा टाइमपास असेल, तुम्ही काय फेल झाला असाल, तुम्ही
गोष्टी 4 ट्राय केल्या असेल, त्यात फेल झाला असाल किंवा तुमचे हार्ट ब्रेक झाले असतील, राईट. या सगळ्या गोष्टी होणं महत्त्वाचं होतं, कारण की यातून तुम्ही काय तर पुढच्या जर्नीसाठी लेसन्स घेणं महत्त्वाचं होतं. बट तुम्ही ते लेसन्स आजपर्यंत घेतलेले नाही, राईट. आणि त्यामुळे तुम्हाला वाटते की, आणि जनरली होते काय यार, तुम्ही तुमचे जे टीम मेंबर असतात, जसं की तुमचे आई वडील असतील, तुमचे कोण मित्र असतील, तुमचे शिक्षक लोक असतील, तुमचे गुरु असतील कोणतं, राईट. हे आपले टीम मेंबर्सच असतात ना. ह्यांचा तुमच्यावर फेथ 100% असतोच, म्हणजे असतो. म्हणजे तुमचा प्रेझेंट तुम्ही काही त्यांच्यासमोर परफॉर्म करत असाल, तुमचा त्यांचा तुमच्यावर विश्वास असतोच असतो. होतंय काय यार, तुम्ही जे फर्स्ट पर्सन असता जे स्वतःवरचा विश्वास घालवता, आणि हा अन्यायच आहे यार. तुम्ही स्वतःवर नाही, तुमची जी सगळी बॅकग्राऊंड आहे ज्यातून तुम्ही आलेला आहे त्याच्यावर पण अन्याय करतात. पण ते पण जाऊ दे, तुम्ही त्याला पण तुम्ही इम्पॉर्टन्स देणार. बट तुम्ही आजपर्यंत जे सक्सेसफुल होण्यासाठी एफर्ट घातलेले होते ना यार, त्यामध्ये पण तुम्ही इनजस्टिस करताय त्यासाठी, राईट. त्याला जर का जस्टिस द्यायचा असेल तर उठा यार, जागं व्हा. कारण की हीच वेळ आहे 2025ची, की ज्यामध्ये स्वतःला आज ना उद्या तर यार तुम्हाला एस्टॅब्लिश करायचंच आहे, राईट. प्रत्येकाला एस्टॅब्लिश व्हायचं आहे. बट ती जी प्रोसेस असणार आहे ना, ते आजच्या पॉईंटपासून इस्टॅब्लिश झालेल्या असल्यापर्यंतच्या पॉईंटपर्यंत, त्यासाठी तर स्टेप्स तर आजच घेणं गरजेचं आहे ना. मी तर थोडी ना येऊन तुम्हाला उठवणार आहे, किंवा इतर लोक तर तुम्हाला उठवणार नाहीत ना. आणि चांगला आहे यार, भली तुमच्या जेवढे काय तुमचे जर क्लासमेट असतील, जर का तुम्ही काय स्टुडंट असाल तर तुम्ही एका क्लासमध्ये असाल तर बाकीची सगळीजण डिस्ट्रॅक्टेड असतात. सेम स्ट्रीममध्ये जर का चालत असली तर ती पण मी आजकाल डिस्ट्रॅक्शनला कन्सिडर करतो, ॲज अ डिस्ट्रॅक्शन कन्सिडर करतो. कारण की होणार नाही यार, जर का सेम एका एका एक्झामच्या मागे जर का 10 लाख लोक पळत असतील, तुमचा जो रिझल्ट असणार आहे यार त्याचे पण लिमिटेडच आहेत ना रिसोर्सेस. दॅट्स इट फॉर टुडे गाईज. आय होप हा व्हिडिओ कुणाच्याही मला भावनेला हर्ट करायचं नव्हतं, बट हीच रियालिटी आहे मार्केटची यार. तुम्हाला स्वतःला इस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःच स्टेप्स घेणं गरजेचं आहे. सो टिल द टाइम, लव्ह यू ऑल, टेक केअर, नमस्ते.